प्रभाग क्रमांक 12 चाळीसगाव नगरपालिकेला 106 वर्षाची मोठी परंपरा लाभली आहे. उत्तर महाराष्ट्रातील मध्यवर्ती शहर असा भौगोलिक भवताल चाळीसगावला लाभला असून गत 3.5 वर्षात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या दमदार व दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली हजारो कोटींची विकास कामे शहरात साकारली आहेत. यामुळे संपूर्ण शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. बदल घडू शकतो हा विश्वास शहरवासियांमध्ये निर्माण झालाय तो यामुळे. विकासाची ही एक्सप्रेस प्रभाग क्रमांक 12 मध्येही पोहोचली आहे. स्मार्ट प्रभाग स्मार्ट चाळीसगाव अशी ही जलद विकासाची जिवंत कहाणी आहे. प्रभागांमधील रस्ते, गटारी, पाणी पुरवठा अशा मूलभूत सुविधा मार्गी लागल्या आहेत. यापुढेही प्रभाग विकासाचे हे मिशन सुरूच राहणार आहे. प्रभाग क्रमांक 12 चाळीसगावच्या मध्यवर्ती हृदयस्थानी वसलेला शहराच्या ओळखीचे अनेक महत्वाचे दुवे सांभाळणारा प्रभाग. या प्रभागाचा चेहरा बदलला तो शहराला नवे रूप देण्याची उत्कट इच्छा बाळगणारे, प्रगतीचे नवे मानदंड तयार करणारे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या दूरदृष्टी आणि तपशीलवार नियोजनामुळे. त्यांच्या कार्यशैलीत एक वेगळाच ठसा आहे. कामे केवळ पूर्ण होतात असे नाही, तर ती नागरिकांच्या सोयीच्या केंद्रस्थानी ठेवूनच केली जातात. दादांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 12 मध्ये 1.52 कोटी रुपयांची कामे पूर्ण झालेली आहेत, तर 5 कोटी रुपयांची महत्त्वपूर्ण कामे प्रगतीपथावर असून एकूण 6.52 कोटी रुपयांचा निधी प्रभागाच्या विविध विकास कामांसाठी प्रभावीपणे वापरला जात आहे. या प्रभागातील बदलांची सुरुवात झाली ती शहराच्या प्रतिकात्मक स्मारकांपैकी एक छत्रपती शिवाजी महाराज चौक याच्या भव्य आणि नियोजनबद्ध विकासातून. हा चौक फक्त सुधारला नाही, तर नव्या पिढीला प्रेरणा देणारा आधुनिक नागरी केंद्रबिंदू बनावा यासाठी आमदार मंगेशदादांनी विशेष लक्ष दिले. त्यासोबतच या प्रभागाची मुख्य समस्या म्हणजे तितूर नदीला येणारा महापूर. यामुळे प्रभागातील नदी किनारी असणाऱ्या नागरिकांचे संसार पाण्याखाली जात मोठी वित्तहानी होत होती. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी महापुराला कारणीभूत ठरणाऱ्या हॉटेल दयानंद जवळील पूल पाडून त्या जागी अवघ्या 100 दिवसात नवीन पूल उभारला व चाळीसगावची नवी ओळख ठरलेल्या संगम सेतू या उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या पोर्टल ब्रिजमुळे या भागाची शोभा तर वाढलीच, पण दळणवळण सुपरफास्ट झाले व महापुराचा धोका कायमचा टळला. आमदार मंगेशदादांच्या विकास दृष्टीतून महाजन मेडिकल पासून साथी झेरॉक्स पर्यंतचा रस्ता 10 लाख रुपये खर्चून खडीकरण व डांबरीकरणातून सुधारण्यात आला आहे, तर सिग्नल चौकापासून देव एंटरप्राइजेस पर्यंतचा मार्ग देखील 10 लाख रुपये निधी वापरून नव्या गुणवत्तेत उभा राहिला आहे. हे दोन्ही रस्ते शहराच्या दैनंदिन गतीत मोठी भूमिका बजावतात आणि त्यांच्या सुधारामुळे वाहतुकीत लक्षणीय सुगमता निर्माण झाली आहे. आमदार मंगेशदादा यांच्यासाठी शहराचा विकास म्हणजे नकाशावर रस्ते जोडणारे नव्हे, तर प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सोयी, प्रकाश, सुरक्षितता आणि अभिमानाची नवी ओळ जोडणे आहे. चला तर मग आपल्या प्रभागाला विकासाच्या वाटेवर आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध होऊया. स्वच्छ, सुंदर व द बेस्ट चाळीसगाव असा ध्यास असणाऱ्या भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ प्रतिभा मंगेश चव्हाण यांना, तसेच प्रभाग क्रमांक 12 मधून सर्वसाधारण अ गटातून अनिल वाल्मिक ठाकरे चौधरी यांना व अनुसूचित जाती महिला प्रवर्ग ब गटातून शीतल विजय जाधव यांना कमळ या निशाणी समोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे ही नम्र विनंती. भाजपाला मत, विकासाला मत.